पण पोट खंगळून घेतलंय మన పృథ్వీ అన్నది పెళ్లి అయింది ఈ రోజు అందరు సెలబ్రేషన్ చేస్తున్నారు కదా ఇప్పుడు స్టేజ్ అద్రేయాలి మనం పూజారి రాడా अरे ना गया काय करतोयस पाहुणे ते आपलं त्या दोन कवडीच्या नोकरासाठी माझ्यावर हात उचललास तू नोकर नाही पाहुणे ते आमचं रिस्पेक्ट न वागायचं ए तुला माहित नाही का आम्ही कोण आहे ते असशील कोण पण म्हणून काय कसं बी वागणार आहे तू अरे पाहुण्याला काय इज्जत आहे का नाही ती काय गावातनं गपचूप बिर्याणी हाणायला आलो का इथं माझी बहीण दिली तुमच्या घरात पाहुणा आहे मी इथला आयला आजपर्यंत टिप्पट बोलायची हिंमत नाही झाली कोणाची तू चार चौघात हात उचललास महागात पडेल मला हलक्यात घेणं लय महागात पडेल वैशे ज्याला रणवीर समजत होतो ते तर बाहुबली निघालं की ग वय चला तुम्हाला गेस्ट हाऊसला सोडतो वैशे चल जाऊया घरी डॅडीनं कळलं ना मी एवढा वेळ बाहेर होते त्याला अवघड अगं थांब की सोना मॅडमचा फोटो काढते की अगं गेली तुझी शोना चल जाऊया अगं थांब की चल निशावहिनी हो तुम्हाला कळलं का वीरू भैयांनी तुमच्या भावाच्या हे खटकन वाजवली काय त्या वीरूनं माझ्या भावावर हात उचलला काय सांगू त्याची हिम्मतच कशी झाली माझ्या भावावर हात उचलायची बघा की पृथ्वी दादा असण्यात जाऊन देणार मी दार अडवूनच उभी पैसे दिलं बघा आताच नाही सोडणार एवढंच ठीक आहे जाऊ की निशा
निशा काय झालं? अगं बॅग घेऊन कुठे निघालीस? निशा काय झालं? निशा पृथ्वी काय झालं? काय माहित? काय झालं ते तुमच्या पुतण्याला विचारा की. कारण नसताना माझ्या भावाच्या कानाखाली मारली वीरू भाऊजींनी. ज्या घरात माझ्या भावाला इज्जत नाही ना तिथं थांबण्यात मला इंटरेस्ट नाही. काय गे काय आहे? निशा सांग, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. आपला वीरू असं विनाकारण नाही वागायचा. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? माझ्या भावाची चूक आहे? नाही नाही, चुकी तर माझीच झाली. मी या घराचं माप ओलांडलं. अगं असं काय बोलतीस तू निशा? मग काय करू? हा, इथं माझ्या भावाची एवढी इज्जत गेली, तुम्हाला त्याचं जरा तरी काय पडलंय का? शांत हो निशा. ह्यात तुझी आणि तुझ्या भावाची काय बी चूक नाही हे मला चांगलं माहिती आहे. त्या वीरूनच काहीतरी मुद्दाम केला असेल. तू असं मुद्दाम नाही वागणार. ए गप्पच बसायचं. तुम्ही दोघं मायलेकर काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. तुम्हाला तुकडे घालतोय त्याची परतफेड अशी करताय होय? त्याची हिंमत कशी झाली ग निशाच्या भावावर हात उचलायची? स्वतःला तो काय गावचा कारभारी समजायला लागलाय का काय? ह्या गावची कारभारी मी आहे हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. कुठं हाय कुठं तो? बर चला मी येतो. थांबा ना. एवढी घाई कसली? एवढ्या रात्रीचं या गेस्ट हाऊसवर तुम्ही मला एकटीला सोडून जाणार? कोणी मला उचलून नेलं तर? हा असं कसं कोण उचलून नेईल? का तुम्ही आणलंच की मला उचलून? तसंच कोणीतरी आलं आणि मला घेऊन गेलं तर? माझ्या सेफ्टीसाठी कोणीतरी हवा ना. स्ट्रॉंग मॅन. अहो नाही, जरा महत्वाची कामं होती. मी नाही का महत्वाची? हाय म्हणजे तसं नाही. मग कसं? दादा तुझा मी आहे इथे. हा हे आहेत की तुमच्या जोडीला. वाटल्यास काय लागलं की फोन करा. येतो. तुला कोणी सांगितलं मध्ये तोंड घालायला? लिमिट मध्ये राहायचं. मग हातची पार्टी सुद्धा तुझ्याचमुळे स्पॉइल झाली. माझ्या हाताखालची नोकर आहेस, बॉस नाही बनायचं. दादा तू इथं? हेच उत्तर तू द्यायचेस. कुठं होतीस? इथंच. इथं कुठं? इथंच मागं कुठं? ते आपल्या हेमाताईकडे. तिकडे काय करत होती? काम होतं. कसलं काम? ते मी गेले होते. काय विचारतोय मी? काय काम होतं? ते मी कसला कालवा चाललाय रे? काही नाही डॅडी, ते मी हेमाताईकडे गेले होते. बस आज जावा. अंकुशराव पाटलाची लेक आहे तुम्ही. हे असं रातच्याला बाहेर फिरणं सोबत नाही. चल. तुम्ही का राखणीला बसलाय? जगदीशराव, आपल्या घरात कोण येतं कोण जातं याच्यावर पाळत ठेवायला कुत्री पाळले ती कामं तुम्ही नका करू. कसं आहे ना, कुत्र्याच्या जीवावर वाघ कधी जंगलाचा राजा होत नसतो. त्यासाठी त्याला स्वतः मैदानात उतरावं लागतं. पिऊला जशी सूट देता ना तशी आम्हाला देऊन बघा, मग कळेल. अरे वा, डायलॉग हाणताय की. पण कसं आहे, आपल्याला जेवढं झेपल तेवढंच बोलावं माणसाने. हो,
इलेक्शनच्या मागच्या 3 टर्म मध्ये लोकांनी बघितले कुणाला किती झेपती ती. लय होतंय जगदीशराव, तुम्ही आमचं चिरंजीव आहे म्हणून सगळं ऐकून घेतोय. तुम्ही बी आमचं बाप आहे म्हणून काय बोलत नाही. आणते गाडीकडे. काकी वीरूबाई आलं. थांब वीरू, तुला वाळू तरी दे. कोणाची नजर नको लागायला. काय झालं काकी? पराक्रम गाजवलायस ना तू. माझ्या सुनेच्या भावावर हात उचलून तुझी तर जंगी मिरवणूक काढायला पाहिजे. अहो ते काय झालं? एक शब्द ऐकून घ्यायची नाही आम्ही. तुमची हिंमतच कशी झाली हो माझ्या भावावर हात उचलायची? अहो वहिनी मी बरं नाही केलं. मग तू ओळखत होतास ना त्याला, तरी बी हात उचललास. त्याचं काय झालं, तिथं सगळी नाचत असताना त्यांनी शोना मॅडमच्या मॅनेजरची म्हणजे त्या गंगाची छेड काढली म्हणून मग. तो काय बी करत, तुम्ही कोण त्याच्यावर हात उचलणार? आणि वय माझ्या भावापेक्षा ती जवळची वाटते वय तुम्हासनी. हा काय रे, मी तुला पोसते, खायला घालते, ते कशासाठी? माझ्या पाहुण्या रावळ्यासनी असं मारावंच म्हणून? चाल माफी माग. जी माफ करा, मला चुकलं माझं. माझी नाही, सुनबाईची माफी माग. जी. अगं वयानं मोठा आहे तो तिच्यापेक्षा. असं नका, मारताना लाज नाही वाटली मग माफी मागताना कशाला वाटतेय? चल माफी माग. जी वहिनी चुकलं माझं, माफ करा. अशी नाही, पाया पडून माफी माग. वहिनी हे सगळं वैभव तुमचं आणि वीरूच आहे, तरी पण का असं चाकरावानी राहताय तुम्ही? जरा वीरूचा तरी विचार करा, का राहताय इथं? भाऊ, अव माप ओलांडून जेव्हा मी या घरात आली ना तेव्हा तात्यासनी म्हणजेच माझ्या सासऱ्यासनी शब्द दिला होता मी, या जीवात जीव असपर्यंत हे घर सोडणार नाही आणि काय बी झालं तरी हे घर तुटू देणार नाही. याच गोष्टीचा कांचन वहिनी फायदा घेतात आणि तुम्हाला दिवसभर राब राब राबवतात. अव भाऊ, नशिबाचं भोग आहे असं समजून सगळं सोडून द्यायचं. व माझं लेकरू सकाळपासून उपाशी आहे, त्याच्या पोटात 2 घास जाऊ दे. वीरू, ए बाळा, उठ, जेवून घे. सकाळपासून उपाशी आहेस. दुपारी बी जेवतात ताटावरनं उठून गेलायस. उठ बाळा. अगं मला भूक नाही, तू घे खाऊन. पोटचं लेकरू उपाशी असताना
आईच्या घशाखाली घात जाईल का? तुला किती वेळ सांगितलंय का असं वागत नको जाऊस म्हणून? इथं बस पहिले. उगाच काहीतरी असतं तुझं आपलं. वीरू, कशाला लोकांच्या भानगडीत पडतो सर? मी तुला कितींदा सांगितलं, आपण बरं, आपलं घर बरं. अगं आई, एखाद्या अन्याय होत असेल तर कसं बघत बसायचं? बापावनी बोलायला लागलाय. पण काळजी नको करूस, मी त्यांच्या मार्गावर नाही जाणार. हा 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 हा, एकदम भारी आहे. तुझ्या हाताला जी चव आहे ना, ती कोणाची बी हाताला येणार नाही बघ. राहू दे, आता खातीस माझ्या हात तर. पण समजा कौतिक फक्त लग्न होस्तवरच. आणि तवा बायको भरवणार तुला. हा, तर काय माहित, ती मला भरवते, आम्हालाच तिला भरवायला लागते. पियू, मला माझ्या पिल्लूसाठी फोटो पाहिजे. मग काढते की, ये समोर येऊन उभी राहा. माझा नाही, तर शोना मॅडमचा. माझ्या पिल्लाला लय आवडते ती, तो लय खुश होईल. तुझा पिल्ला काही गुडघ्यावर पडलाय का ग? प्रेम तुझ्यावर कर तू, मग फोटो त्या शोनाचा कशाला पाहिजे? आणि तू पण अक्कल वाटताना का फिरायला गेली होतीस का? त्याला दुसरी पोरगी आवडती आणि तू त्या पोरीचा फोटो काढायला निघालीस. जर का उद्या तुझा पण बॉयफ्रेंड असता, त्याला बी एखादी हिरोईनचा फोटो पाहिजे असता, पण काढला असतास की फोटो? वय काढला असता ना, आणि भिंतीला बी टांगला असता हार लावून. आता बोलतीयस, प्रेमात पडल्यावर कळेल की तुला. ए, पिऊ प्रेमात पडणार नाही, पाडणार. आधी त्याने यायचं, गुडघ्यावर बसायचं, माझ्या डोळ्यात बघायचं, मग एकदम स्टाईल मध्ये बोलायचं. ए, लगीन करशील का माझं? हे असलं गर्लफ्रेंड बिलफ्रेंड साधी लोक करते. आपण तुला डायरेक्ट भावाची वहिनी, भाच्याची मामी आणि घरची सून बनवणार. वैशे, पिऊला त्याच्या संग फोटो नको, त्याच्या डोळ्यातनं क्लिक होऊन त्याच्या मनात प्रेम करून बसायचं. मग तू आला की जाऊन बस, पण आधी माझ्या संगत चल. मला माझ्या पिल्लूला लय खुश करायचंय. सोना मॅडम सगळं फोटो काढून दे की. आता गेस्ट हाऊस मध्ये तुझ्या डॅडींच्या ओळखीवर आत तरी जाते. मी एकली गेली तर मला हकलून लावत्याल. चल तू. वैशे, पियू, आपण काय नोकर आहे का त्यांचं? ही नाश्ता बिस्टा आणायची काय गरज होती? अरे नोकर नाही, पण ते पाहुणे आहेत आपलं, त्यांना मी इथं आणले, त्यामुळे ती माझी जबाबदारी आहे. बोललो तर बोललो. काय व्यायाम करत होता वाटतं? एक्सरसाइज, डेली रुटीन, यू नो. या ना. हे नाश्ता आणला होता. बसा ना. नाही, ठीक आहे. बसा ना प्लीज, बसा. हाय. मला माहित होतं तुम्ही मला भेटायला नक्की येणार. बाय द वे, तुम्हाला काल हिकअप्स लागल्या का हो? थोडं लागलं होतं ना मागं इथं. उचक्या. हा, तेच म्हणतो. काल रात्री तुम्ही मला सोडून गेलात एकटीला. रात्रभर डोळ्याला डोळाच लागला नाही. सारखी तुमचीच आठवण येत होती, म्हणून म्हटलं. मॅडम, काय? माझी आमदार अंकुशराव पाटलांची मुलगी आली, तिला मॅडम बरोबर फोटो काढायचा आहे. द्या, पाठवून द्या. जी. अरे मॅडम इथं आलेत म्हटल्यावर मला वाटलं होतं कॉकटेल पाटील येईल. त्याच्या पोरी कशाला आल्यात? कॉकटेल पाटील? हा, ते अंकुशराव, त्यांचं सगळं कॉकटेल असतंय, म्हणून सगळी पोरं त्यांना कॉकटेल पाटील म्हणतात. बर, त्यांचं राहू देत, तुम्ही नाश्ता करा की. मॅडम सोबत फोटो पाहिजे. थांबा जरा. अरे आता काल आपल्या कार्यक्रमाकडे होते, आपल्या पार्टीत कशा काय घुसल्या? एवढ्या प्रेमानं नाश्ता आणलाय, प्रेमानं भरवा ना. मी भरव का? यांना फोटो काढायचा आहे. हो, फोटो पाहिजे. फोटो मिळेल का तुमचा?
हो काढा ना. माझी आमदारांच्या मुलीला फोटो काढायला नाही कसं म्हणणार. या काढा. हा तीन टर्म फेल. कोण काढणार आहे फोटो? तुझ्या मोबाईल मध्ये काढ की. भरवताय ना मला. पाहुणी आहे मी तुमची. माझा मान नाही राखणार. जरा कॅमेऱ्यात बघता का? भरवताय ना. हा मला पाठवून द्या हा फोटो. हा बाय.